नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता नुकसान भरपाई जे की या जिल्ह्यात मंजूर व वाटप सुद्धा देखील सुरू। तर यामध्ये 2023 असेल, 24 असेल आणि 25 तिन्ही वर्षाची भरपाई जे की वाटप या जिल्ह्यांमध्ये फक्त या पात्र जिल्ह्यातच। तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का लगेच चेक करा। तर यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा पद्धतीने चेक करायचे आहे, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा। तर आता आपण जिल्ह्यांची यादी तर बघणार आहे। सर्वप्रथम मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तो सुरू करून घ्यायची आहे। तर मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। पहिले जे आहे ते यामध्ये विभाग, जिल्हा, प्रस्तावना, दिनांक, कालावधी, तर इथं दाखवल्याप्रमाणे क्षेत्र, एकूण, तर टोटल तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे। तर आता यामध्ये खाली यायचं थोडं आपल्याला। तर यामध्ये गडचिरोली जे की नागपूर विभाग आहे, गडचिरोली मार्च 2024 आहे, मे 2024 आहे, जून ते जुलै 2024 आहे, ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 आहे। त्यानंतर इथं नागपूर आहे, नागपूरमध्ये नोव्हेंबर 2023 आहे, मे 2024 आहे, जून ते जुलै 2024 आहे, ऑगस्ट व सप्टेंबर 2024 आहे। तर आता मी दाखवत आहे तुम्हाला हे। तर त्या महिन्यामध्ये जे काही जास्ती अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकाची भरपाई आहे ती आता या जिल्ह्यात मंजूर झालेली आहे, जी की या महिन्यामध्ये जे की जास्ती प्रमाणामध्ये पाऊस झाला होता त्यामुळे। तर आता याचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल। त्यानंतर चंद्रपूरमध्ये मे 2024, जून ते जुलै 2024, त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर 2024। तर चंद्रपूर झाल्यानंतर इथं गोंदियामध्ये मे 2024, जून व जुलै 2024, त्यानंतर जुलै 2024। तर इथं डेट सुद्धा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं डेट दाखवत आहे। वर्धा जे आहे जुलै 2024, भंडारा जून ते ऑक्टोबर 2024, नागपूर जून ते सप्टेंबर 2023। तर इथं 2024 आहे, 2023 आहे ती तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। त्यानंतर कोकणमध्ये जे आहे रायगड आहे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। तर यामध्ये रायगडमध्ये मे आहे, रत्नागिरीमध्ये जून ते ऑक्टोबर 2024 आहे। त्यानंतर आता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यामध्ये जून ते ऑक्टोबर 2024 याची जी काही भरपाई आहे ती तुम्हाला दाखवल्याप्रमाणे। तर त्यानंतर इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर जालना, परभणी, ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 नांदेड, सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 लातूर, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2023, त्यानंतर बीड जुलै ते ऑक्टोबर 2023 धाराशिव, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2023। तर तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे की 2023 पासून 24-25 ची भरपाई आहे यामध्ये। त्यानंतर जालना, बीड एप्रिल 2024 खाली यायचं आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव मे 2024 यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, अग्रिम आहे, तिन्ही पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर असं नाही की बा खरीपच आहे मधून, तिन्ही आहे, खरीप, रब्बी आणि अग्रिम तिन्ही पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर पुन्हा खाली यायचं आपल्याला। त्यानंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर त्यामध्ये जून 2024 आहे। त्यानंतर पुन्हा आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर मे 2024 आहे। त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, लातूर, त्यानंतर नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड। तर यामध्ये धाराशिव पर्यंत ऑगस्ट 2024 ते सप्टेंबर 2024, लातूर ते बीड पर्यंत सप्टेंबर 2024 आहे। त्यानंतर पुन्हा आपण खाली यायचं आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर आणि परभणी। तर छत्रपती संभाजीनगर ऑक्टोबर 2024, नांदेडमध्ये तेच आहे, लातूरमध्ये ऑक्टोबर 2024 आणि परभणीमध्ये जे आहे ऑगस्ट 24 ते नोव्हेंबर 24 जे की कालावधी। त्यानंतर इथं यवतमाळ, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा,
अमरावती. त्याचप्रमाणे इथं ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 यवतमाळ, जी की तारीख इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं पुणे आहे, सोलापूर आहे, सातारा आहे आणि कोल्हापूर आहे. एप्रिल 2024 आहे पुणे, कुठे जुलै 2024, जून 2024. त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर 2024, मे, जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, सप्टेंबर, जुलै व ऑगस्ट, जे की कोल्हापूरमध्ये जून जुलै आहे. त्यानंतर इथं कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा. तर यामध्ये कोल्हापूरमध्ये ऑगस्ट 2024, सांगलीमध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024. त्यानंतर इथं सोलापूर ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024. त्यानंतर सांगली जुलै 2024. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर. तर यामध्ये अहमदनगरमध्ये मार्च 2024 ते कुठपर्यंत आहे. त्यानंतर इथं नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जून 2024 आहे. तर खाली आता नाशिक, जळगाव 25/1/2025. त्यानंतर इथं डेट जी की 2025 ची आहे, नोव्हेंबर 2024. तर त्यामध्ये खाली आल्यानंतर इथं धुळे, जळगाव, अहिल्यानगर डिसेंबर. तर इथं 13/2/2025. तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता याचे जे काही पैसे आहेत ते इथं तुम्हाला निधी दाखवल्याप्रमाणे या साईडला तुम्हाला बघायला मिळेल. तर इथं एकूण जे काही आहे, तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या विभागामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये अधिक जमा जर झालेली नसेल, ई केवायसी बाकी राहिलेली असेल तर लगेच ई केवायसी करून घ्या. थँक्यू.